मेषराशीच्या लोकांनी काय करावे, काय टाळावे आणि त्यांचे आयुष्य कधी सुखी होईल. नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशीच्या व्यक्तींनी जीवनात कोणत्या गोष्टी करायला हव्यात, कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात आणि त्याचे सुखी आयुष्य कधी सुरू होईल, हे संपूर्ण सविस्तर राशी भविष्य. 1. मेष राशीचे स्वभाव वैशिष्ट्य. मेष राशीचा स्वामी मंगल आहे, त्यामुळे ही राशी ऊर्जा, आत्मविश्वास, साहस आणि लढाऊ वृत्तीने ओळखली जाते. या राशीचे लोक जलद निर्णय घेणारे, धाडसी, पण कधी कधी खूप उतावले आणि रागीटे असतात. त्यांच्याकडे नेतृत्व गुण असतो, पण संयम कमी असतो. दुसरा, मेष राशीच्या व्यक्तींनी काय करावे? 1. संयम आणि सहनशीलता वाढवा. तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे, पण तिचा वापर योग्य ठिकाणी करा. कुठलाही निर्णय घाईने न घेता विचारपूर्वक घ्या. दुसरा, नियमित ध्यान आणि योग करा. मंगलाची उग्रता संतुलित करण्यासाठी मेडिटेशन आणि योग अत्यंत उपयुक्त आहे. रोज सकाळी 10 मिनिटे ध्यान केल्याने तुमचे मन शांत राहील. 3. ध्येय ठरवा आणि सातत्य ठेवा. तुमच्याकडे क्षमता आहे, पण ती फक्त सुरुवातीला वापरली जाते. तुमचे आयुष्य यशस्वी होण्यासाठी सातत्य आणि चिकाटी आवश्यक आहे. 4. समाजसेवा किंवा मदतीच्या कार्यात सहभागी व्हा. मेष राशीच्या लोकांनी स्वतःपुरते न पाहता इतरांच्या भल्याचा विचार केला तर त्यांच्यावर सकारात्मक ऊर्जा येते. 5. आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवा. हनुमानजी, मंगलदेव किंवा स्वामी समर्थ यांची नियमित उपासना करा. 3. काय करू नये? 1. रागावर नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नातेसंबंध, काम आणि प्रतिष्ठा बिघडवू शकतात. मौन ही सर्वश्रेष्ठ उत्तर असतो, हे लक्षात ठेवा. दुसरा, आढ्यतेने वागू नका. आपण बरोबर आहोत हे पटवून देण्याच्या नादात इतरांचे मत ऐकायचे विसरू नका. नात्यांमध्ये नम्रता ठेवा. 3. उतावळेपणा टाळा. कोणताही व्यवसाय, गुंतवणूक किंवा नाते ताबडतोब सुरू करू नका. नीट विचार करा, योग्य सल्ला घ्या. 4. शरीराकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे शरीर तुमचे बल आहे. थकवा, झोपेची कमतरता, आहारातील हलगर्जीपणा यामुळे मोठ्या समस्या होऊ शकतात. 5. खोटे बोलून किंवा शॉर्टकटने यश मिळवण्याचा प्रयत्न टाळा. मंगल ग्रह शौर्याचा आहे, पण न्यायप्रियही आहे. प्रामाणिकतेने चालाल तर यश नक्की मिळेल. 4. मेष राशीच्या व्यक्तींचे आयुष्य कधी सुखी होईल? 1. वयाच्या 28 ते 36 वर्षांदरम्यान मोठी बदलांची शक्यता असते. या काळात विवाह, करिअर, घर खरेदी, आर्थिक स्थिरता मिळण्याचे योग प्रबल असतात. हा काल जर समजून घेतला, मेहनत चालू ठेवली तर आयुष्य सुखी व स्थिर होऊ शकते. दुसरी, शनी आणि गुरुची दशा लाभदायक ठरते. जेव्हा तुमच्या पत्रिकेत शनीची 7.5 किंवा अष्टम शनी संपतो, तेव्हा जीवनातील अडथळे कमी होतात. गुरुच्या शुभ दृष्टीने मानसिक समाधान आणि यश मिळते. 3. आध्यात्मिक प्रगती आणि आत्मशोध सुरू झाला की खऱ्या सुखाची सुरुवात होते. बाह्य यशाच्या पेक्षा अंतर्मनाचे समाधान मिळाले की तुमचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुखी होईल. 5. काही प्रभावी उपाय. दर मंगळवारी हनुमान मंदिरात दर्शन घ्या.
लाल चंदन किंवा तांब्याची अंगठी वापरावी. संध्याकाळी घरात गूळ तुपाचा दिवा लावा. ओम क्रांक क्रिंक क्रो सभोमाय नमः या मंगल मंत्राचा जप करा. कोणत्याही संकटात स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा. तर मेष राशीच्या प्रिय मित्रांनो, तुमच्यात प्रचंड सामर्थ्य आहे, पण त्याचा योग्य वापर तुम्हाला सुखी करू शकतो. सातत्य, संयम आणि श्रद्धा ही त्रिसूत्री अंगी बाळगलीत तर हेच वर्ष, नाही तर पुढील जीवनही सुंदर आणि समाधानी होईल. जर हे राशी भविष्य आवडले असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि कृपा सिंधू स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करा.